गाइस, वेलकम बॅक टू दी चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आज जे आपण बघणार आहोत तो आहे एपिसोड 3 ऑफ आवर IMP SEQ सिरीज. यामध्ये आपण जो टॉपिक घेत आहोत तो आहे डिफरन्स बिटवीन अतिसार अँड ग्रहणी. हा टॉपिक भरपूर वेळा रिपीट झालेला आहे अंडर SEQ आणि महत्त्वाचा सुद्धा आहे. जर तुम्ही एक्झामचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितले असतील तर त्यामध्ये अतिसार, प्रवाहिका आणि ग्रहणी ह्या तिघांचं डिफरन्शियल डायग्नोसिस भरपूर वेळा विचारलं गेलेलं आहे. सो आपण पहिले अतिसार आणि ग्रहणीचं बघू, कारण सिलेबसनुसार आपल्याला डिफरन्स ऑफ अतिसार अँड ग्रहणी हे स्पेसिफिकली मेन्शन्ड आहे. ठीक आहे, तर आपण सगळ्यात पहिले अतिसार आणि ग्रहणीचे बेसिस बघू आणि मग त्याला लिहायचं कसं आहे तो फॉर्मॅट सुद्धा आपण बघूयात. सगळ्यात आधी अतिसार आणि ग्रहणीचा व्याधी स्वरूप कसा असतो. सो अतिसार आणि अतिसारचा व्याधी स्वरूप कसा असते, तर हा प्रारंभिक विकार आहे. प्रारंभिक म्हणजे काय, इनिशियल. पहिले अतिसार होतो, त्यानंतर होतो आपल्याला ग्रहणी, म्हणून हा काय पश्चात विकार. म्हणजे काय, जर अतिसारला आपण नीट ट्रीट केलं नाही तर आपल्याला ग्रहणी होणार. अजून एक गोष्ट समजून घ्या, जर तुम्ही ग्रहणीला नीट ट्रीट केलं नाही तर आपल्याला अर्श होणार. तर हे अतिसार, ग्रहणी आणि अर्श यांची एक विशियस सायकल तयार होते. जर अतिसार ट्रीट केला नाही तर ग्रहणी, ग्रहणी ट्रीट केला नाही तर अर्श. म्हणून आपल्याला हे काय सांगितलं, अतिसार हा प्रारंभिक विकार आणि ग्रहणी हा पश्चात विकार, जर अतिसार बरोबर केला नाही तर. त्यानंतर प्रकार हा अशुकारी असतो. अशुकारी म्हणजे अक्यूट, आत्ता झालेला, पटकन होतो, लगेच होतो. आणि हा असतो चीरकारी. चीरकारी म्हणजे क्रॉनिक, खूप दीर्घ काळपासून काहीतरी अग्निमांद्य वगैरे असेल, त्यामुळे तुमच्या ग्रहणीचा शोभ झालेला आहे, त्यामुळे ग्रहणी ही व्याधी उत्पन्न झालेली आहे. दीर्घ काळपासून जर काहीतरी हेतुसेवन आपण करत असलो तर आपल्याला काय होणार आहे, ग्रहणी होईल. पण जर आजच काहीतरी चित्रवित्र खाल्लं तुम्ही, काहीतरी खराब बिराब, आणि लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी अतिसार हा प्रॉब्लेम होऊ शकतो. अतिसार कसा आहे, अशुकारी, आणि ग्रहणी कसा आहे, चीरकारी. त्यानंतर आता मलप्रवृत्तीचं आपण स्वरूप बघूया. सो इथं अतिसार बघूया, इथं आपण ग्रहणी बघूया. सो सेम फॉर्मॅटमध्ये. आता अतिसारचं बघा, स्वरूप कसा असतो, द्रव बहुल. द्रव बहुल म्हणजे खूप जास्त द्रव प्रमाणे, म्हणजे पाण्यासारखी वॉशरूम होत असते. ठीक आहे, पण तेच ठिकाणी जर अतिसार बघितलं तर त्यात एक मन आहे, ते आपण पाठ करायला पाहिजे. मुहुर्बद्ध मुहुर्द्रवम म्हणजे काय, कधी कधी पातळ होते तर कधी कधी घट्ट होते. म्हणून त्यांनी बघा चॉकलेट पाणीला सिंबलाइज केलेलं आहे. ठीक आहे, तर कधी कधी घट्ट होते तर कधी कधी पातळ होते. म्हणून त्यांनी काय सांगितलंय, मुहुर्बद्ध मुहुर्द्रवम, आणि इथं द्रवमल, असे दोन नावं लक्षात ठेवायचे तुम्हाला, इम्पॉर्टंट आहे डिफरन्शियल डायग्नोसिससाठी. त्यानंतर आहे मलवेग. मलवेग ह्यात अति असतात. अति म्हणजे खूप जास्त असतात. थोड्या वेळाने वॉशरूम जा, थोड्या वेळाने वॉशरूम जा, परत थोड्या वेळाने वॉशरूम जा. पण तेच जर आपण ग्रहणीमध्ये बघितलं तर मलवेग हे कंपॅरेटिव्हली कमी असते, खूप जास्त प्रमाणात मलवेग येत नाही. ठीक आहे, त्यानंतर मात्रा यात खूप अधिक असते. ज्यांना अतिसार कधी झाला असेल त्यांना विचारा, खूप जास्त वॉशरूम पाण्यासारखी बाहेर येते. तसंच ग्रहणीमध्ये सुद्धा मात्रा अधिक असते. ग्रहणी या व्याधीमध्ये सुद्धा मात्रा अधिक असते. तुम्हाला डिफरन्स कुठे लक्षात ठेवायचा आहे, तर मलाचा वेगमध्ये, जे अतिसारमध्ये जास्त आहे आणि ग्रहणीमध्ये कमी आहेत. ठीक आहे, तर हे तुमचं डिफरन्सचं पॉइंट लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. नेक्स्ट, मलप्रवृत्तीच्या वेळी अजून कोणकोणते प्रॉब्लेम्स आपल्याला होऊ शकतात ते आपल्याला बघायचं आहे. याचं प्रमुख लक्षण काय, तर द्रवमल प्रवृत्ती हेच त्याचं प्रमुख लक्षण आहे. कशाचं, अतिसाराचं. ठीक आहे, त्यानंतर इंद्रिय हानी. इंद्रिय म्हणजे गुद या इंद्रियाबद्दल आपण बोलत आहोत. आता तुम्हाला पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय माहिती आहे, आणि पंचकर्मेंद्रियमध्ये गुद हा मोजला जातो. तुम्हाला हे सुद्धा माहिती असलं पाहिजे, बरोबर. गुद, तर गुद ह्या इंद्रियाचा नाश व त्यामुळे न कळत मलप्रवृत्ती होऊ शकते. गुद इंद्रियाचा नाशचा अर्थ काय, तर गुदमध्ये जे सेन्सेशन्स असतात ते नष्ट होऊन जातात, आणि कधी कधी अननोईंगली सुद्धा वॉशरूम होऊ शकते. म्हणजे त्या व्यक्तीला माहीतच नाहीये आणि लगेच पॉटी झाली. असं भरपूर वेळा होतंय. ते म्हणजे ज्यांना अतिसार होते ते जातात युरिनेट करायला आणि पॉटी करून येतात. सो दॅट इज कॉल्ड ॲज न कळत मलप्रवृत्ती. ज्यांना आयडिया नाहीये पण वॉशरूम होऊन जाते, पॉटी होऊन जाते. ठीक आहे, अन्य शारीरमध्ये काय काय परिणाम होऊ शकतो, दौर्बल्यता येऊ शकते किंवा रसक्षय येऊ शकते.
ठीक आहे, हे ध्यानात सगळ्यांनी घ्यायचं आहे. आता ग्रहणीकडे बघा. प्रमुख लक्षण काय आहे? साम किंवा पक्व मल असू शकते, दुर्गंधित किंवा पक्व मल असेल, द्रव किंवा बद्ध मल प्रवृत्ती. म्हणजे आता इथं काय सांगितलेलं आहे, इथं काही फिक्स नाहीये. एक तर साम असू शकते किंवा पक्व. साम म्हणजे आमसकट आम असेल किंवा पक्व असू शकते. परत दुर्गंधित असू शकते किंवा पक्व असेल तर कमी दुर्गंधी असेल. ओके. त्यानंतर द्रव असू शकते किंवा बद्ध असू शकते. हे त्याचे रेग्युलर सिम्पटम्स आहेत. इंद्रिय हानी यामध्ये नसते. गुदाचा नाश झालेला नसतो. आपल्याला गुदाला सेन्सेशन्स असतात, त्याला फील होत असते की आता मला पॉटी आलेली आहे, तर तो पर्सनला सांगतो, मग त्याला वेळी येणार हळूहळू. सो याच्यामध्ये गुद ह्या इंद्रियाचा नाश नसतो. ठीक आहे. त्यानंतर अन्य शरीरमध्ये काय काय त्रास होऊ शकते, तर मुखपाक होऊ शकतो. हे तुम्ही फील केलं असेल. ज्यांना ज्यांना कॉन्स्टिपेशन असतो दीर्घ काळापासून, त्यांना मुखपाक म्हणजे स्टमॅटायटिस होतात, माउथमध्ये अल्सर्स येतात, भारक्षय होऊन जातो, नाभी प्रदेशी शूल आणि स्पर्श सहत्व. नाभी प्रदेशी शूल म्हणजे खूप जास्त पोटामध्ये दुखतं, आणि स्पर्श असहत्व म्हणजे काय, हात लावू देत नाही पर्सन, त्याला आपण म्हणू स्पर्श असहत्व. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? यामध्ये आतापर्यंत तर मला यामध्ये न कळण्यासारखं काहीच नव्हतं. अतिसार आणि प्रवाहिकाचे आपल्याला सगळे सिम्पटम्स क्लीन अँड क्लिअर समजून आले. ठीक आहे. त्यानंतर हा जो आहे हा रेग्युलर फॉर्मॅट आहे की ज्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला कोणताही डिफरन्स लिहायला पाहिजे. जर तुम्हाला एक्झाममध्ये डिफरन्शियल डायग्नोसिस आला तर तुम्ही याच फॉर्मॅटमध्ये लिहिणार, किंवा जर नॉर्मल डिफरन्स जरी आला तरी तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं तरी आय वुडंट माइंड. ओके, आय वुड रॅदर गिव्ह यू फुल मार्क्स फॉर दिस. ओके. तर सगळ्यात आधी इथं अतिसार, इथं लक्षणे असणार आहे, आणि इथं ग्रहणी असणार आहे. मी इथं उभी राहते म्हणजे आपल्या पॉइंट्स क्लिअर होतील. सगळ्यात आधी व्याधीचा स्वरूप हा कसा होता, प्रारंभिक. तो कसा होता, पश्चात व्याधी होता. जर अतिसार ट्रीट केला नाही तर ग्रहणी होणार. करेक्ट, रिव्हिजन आहे हे. मलस्वरूप यामध्ये कसं होतं, द्रवमल. तिकडं कसं होतं की मुहुर्बद्ध मुहुर द्रव. मलवेग यामध्ये अधिक, त्यामध्ये कमी. मलाची मात्रा यामध्ये अधिक, त्यामध्ये सुद्धा अधिक असते. त्यानंतर मलप्रवृत्तीच्या वेळी उत्पन्न होणारी लक्षणे, अतिसार हेच प्रमुख लक्षण आहे. तिथं मुहुर्बद्ध मुहुर द्रवम असू शकतो, दुर्गंधित असू शकतो, पक्वमल असू शकतो, साम असू शकतो किंवा पक्वमल, त्यांच्यावर डिपेंड करतं ते. त्यानंतर गुद या इंद्रियाचा नाश यामध्ये अतिसारामध्ये असते, म्हणून न कळत मलप्रवृत्ती होते, त्यामध्ये ग्रहणीमध्ये नसते. ठीक आहे. त्यानंतर अन्य लक्षणे इथं दौर्बल्य, रसक्षय असते, आणि इथं मुखपाक, भारक्षय, नाभी प्रदेशी शूल वगैरे असते. शेवटी अशुकारी आहे व्याधी की चीरकारी, तर हा व्याधी कसा आहे, हा व्याधी अशुकारी आहे, आणि ग्रहणी हा कसा आहे, चीरकारी व्याधी आहे, म्हणजे क्रॉनिक डिसीज आहे. तर तुम्हाला हे सगळे पॉइंट्स एकाखाली एक अंडर लिहायचे असतात, केअरफुली एक्सप्लेन करायचे असतात. हा डिफरन्स तुमच्यासाठी खूप मॅटर करणार आहे. होपफुली तुमचा जर एक SEQ ह्या टॉपिकवरती असला तर आय थिंक तुम्ही जर एवढे पॉईंट्स लिहिले तर तुम्ही त्यामध्ये 100% आउट ऑफ स्कोर करू शकता. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ अँड ऑल दी व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. थँक यू.